आज आपण 10th स्टँडर्डमधील सायन्स 1 या विषयामध्ये या सब्जेक्टमधल्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करत आहोत। या सेकंड चॅप्टरचं नाव आपल्यासमोर डिस्प्ले केलेलं आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असं ह्या चॅप्टरचं नाव आहे। याचा अर्थ थोडक्यात आपण समजावून घेणार आहोतच, परंतु हा चॅप्टर पूर्णपणे समजावून घेण्याआधी यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि या शब्दासाठी 9वी पर्यंत 9th स्टँडर्ड पर्यंत अभ्यासला गेलेला भाग याची थोडक्यात ओळख अशा स्वरूपाने आपण या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत। यामध्ये पिरियॉडिक हा शब्द आपल्याला माहिती, पुन्हा पुन्हा एखादी कृती घडत असेल, ठराविक वेळेनंतर पुन्हा पुन्हा जर एखादी कृती घडत असेल तर अशी कृती असते की पिरियॉडिक असते। म्हणजे सूर्याचं उगवणं, दररोज न चुकता सूर्य हा पूर्व दिशेला उगवतोच हे आपल्याला माहिती आहे, पुन्हा पुन्हा ती कृती न चुकता होत असते, अशी कृती आहे। म्हणून आपण सूर्याचं उगवणं सनराइज ही एक पिरियॉडिक कन्सेप्ट आहे असं समजतं। मग असं पुन्हा पुन्हा नेमकं काय येत जातं की ज्याच्यामुळे आपण या चॅप्टरला नावच मुळात पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे। त्याचा अर्थ असा, इथंही एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन, एलिमेंट की ज्याला आपण मूलद्रव्य मराठीमध्ये म्हणतो, अशी एलिमेंट्स यांचं क्लासिफिकेशन, आणि हे करत असताना पुन्हा पुन्हा येत जाणारे एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या सगळ्याचा संदर्भ घेऊन आपण मग या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। चला तर मग समजावून घेऊया पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याच्यासाठी आवश्यक असणारा 9वी पर्यंतचा उजळणीवजा काही भाग। पहा विद्यार्थी मित्र, तुमच्या समोर या ब्लॅकबोर्डवर, ग्लासबोर्डवर संपूर्ण विश्व नेमकं कशाने बनलेलं आहे आणि ते शोधत शोधत त्याचं बायफर्केशन करत त्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण किंवा टाइप्स हे पाहत आपण शेवट जाऊन आपल्याला हव्या त्या भागापर्यंत, म्हणजे ज्याला एलिमेंट्स आपण म्हणणार आहोत की ज्याचा आपण आज खऱ्या अर्थाने या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत, अशा एलिमेंट पर्यंत आपण जाऊन पोहोचणार आहोत। तर क्रमाने पाहूया हे संपूर्ण युनिवर्स म्हणजे विश्व हे नेमकं कशाने बनलेले हे आपल्याला माहिती आहे। याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स हे ज्यांना निर्जीव म्हटलं जातं आणि लिव्हिंग थिंग्स ज्यांना सजीव म्हटलं जातं। खरं अगोदर आपण सजीव आणि नंतर निर्जीव असा भाग जनरली पाहतो, पण मुद्दाम इथं मी उलट्या क्रमाने काय मांडलाय, कारण आपल्याला मॅक्झिमम स्टडी करायचं होतं या चॅप्टरमध्ये, तर सगळं आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग्स निर्जीव वस्तूंबद्दलच चर्चा करायची। म्हणजे आपल्यालाही माहिती हे सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा निर्जीव आहेत हे सगळे वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेले असतात। या पदार्थाला आपण जनरली मॅटर असं म्हणतो। मॅटर म्हणजे पदार्थ, आता हल्ली त्याला आपण एक स्टँडर्ड शब्द मराठीमध्ये वापरला जातो की त्याला द्रव्य असं म्हणतात। असा हा नॉन लिव्हिंग थिंग्स निर्जीव बाबींचा भाग आहे। सजीव आपल्याला माहिती आहे तर साधारणपणे त्यांचं वर्गीकरण सुद्धा प्राणी आणि वनस्पती असं केलं जातं, ते आपण आता पाहणार नाही। परंतु मग सजीव असो आपण निर्जीव असो, याच्यामध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल किंवा स्मॉलेस्ट पार्ट हे सगळे एका छोट्या भागाने बनलेले असतात। तो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल किंवा स्मॉलेस्ट भाग हा कोणता असतो, तर या मॅटरमध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये हा ऍटम असतो, तर लिव्हिंग थिंग्स मध्ये तो सेल, पेशी असतो। ऍटमचा अर्थ अणू आपण हा पाहिलेला आहे। 9वी मध्ये आपण साधारणपणे ऍटम या भागावर साधारणपणे मॅटर हा अतिशय छोट्या पार्टिकलने बनलेलं असतं की जे पार्टिकल आणखीन छोटे होऊ शकत नाही, अशा एकजीव असणाऱ्या अशा पार्टिकल्सनी बनलेला भाग हे अशा पार्टिकल्स त्याला आपण जे ऍटम म्हणतो। गेल्या वर्षी आपण चर्चेला घेतलं होतं, म्हणजे क्रमाक्रमाने आपण हा ऍटम म्हणजे अणू, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर हा नेमका कशाने बनलेला आहे त्याच्यावर अनेक जणांनी रिसर्च केला। मग क्रमाक्रमाने मग हा ऍटम कसा चेंज होत घेतला। सगळ्यात सुरुवातीला मग कणाद ऋषींनी त्याची संकल्पना कशी मांडली, म्हणजे जॉन डाल्टन पासून आपण ऍटॉमिक थेरी याचा भाग आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे। मग क्रमाक्रमाने ऍटम मध्ये कशी डेव्हलपमेंट झाली आणि शेवट जाऊन मग ऍटम नेमका कसा आहे जगासमोर मांडलं गेलं हे आपण 9वी मध्ये पाहिलं, की ज्याच्यामध्ये आपल्यालाही माहिती आहे की ऍटमच्या केंद्रभागी न्यूक्लियस असतो
आणि या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे भरलेले असतात, याला न्यूक्लियस म्हणतात आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात। साधारणपणे आपल्याला हेही माहिती आहे की यातल्या प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो, त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो, तर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतो। म्हणजे अशा पद्धतीने साधारणपणे ऍटम हा बनलेला असतो। अगदी फायनल आपण हे केलं अगदी चॅडविक पर्यंत रदरफोर्डच्या स्कॅटरिंगच्या एक्सपेरिमेंटच्या नंतर चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावल्याच्या नंतर मग नेमका ऍटम कसा इन डिटेल मध्ये आपल्याला साधारणपणे सगळ्या जगासमोर आली ती बाब आणि अशा पद्धतीने हा ऍटम सगळ्यांसमोर दिसायला लागला। याच्यामध्ये आणखी काय सांगितलं जातं तर या न्यूक्लियसच्या आत असणारे जे दोन पार्टिकल्स आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनाच बऱ्यापैकी जास्त मास असतं आणि अतिशय निग्लिजिबल मास असणारे पार्टिकल्स असतात ते इलेक्ट्रॉन्स असतात। मग याच्यावर सुद्धा आपण पुढे जाऊन नंतर या प्रत्येक ऍटमच्या संदर्भात आपण ऍटमचं मास म्हणजे काय आणि ऍटमचा नंबर म्हणजे काय हे आपण चर्चेला घेतलं होतं। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऍटॉमिक मास, ऍटमचं मास किंवा ऍटॉमिक मास साठी एक नंबर गृहीत धरला जातो आणि हा कॅल्क्युलेट करताना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या विचारात घेतात, त्यांची ऍडिशन करतात आणि मग ही ऍडिशन जेवढी येते त्याला त्याच पर्टिक्युलर ऍटमचं ऍटॉमिक मास नंबर असं म्हटलं जातं। तर ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतात हेही आपल्याला माहित असावं की याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज असणारे प्रोटॉन किंवा निगेटिव्हली चार्ज असणारे इलेक्ट्रॉन्स या दोघांतल्या कोणाचीही संख्या, कारण तुलनेने हे दोन्ही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन या दोघांची संख्या कोणत्याही ऍटम मध्ये पाहायला गेलं तर सेमच असते। चार्ज सुद्धा प्रोटॉनवर जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर तेवढाच निगेटिव्ह चार्ज असतो आणि नकळतपणे तुम्हालाही माहिती आहे की कोणत्याही ऍटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स या दोघांची संख्या सेम असते। याचाच अर्थ म्हणजे अगदी नमुना म्हणून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यासाठी सोडियम नावाचा जर एक ऍटम घेतला आपण तर हा जो ऍटम आहे त्याच्या न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन्स 12 न्यूट्रॉन्स आणि बाहेर रिव्हॉल्व करणारे 11 इलेक्ट्रॉन्स असतात। याचाच अर्थ 11 प्रोटॉनवर चार्ज पाहिला तर +11, 11 इलेक्ट्रॉनवर चार्ज पाहिला तर -11, न्यूट्रॉन कितीही असले तरी त्याच्यावर चार्ज 0 असतो आणि या सगळ्या चार्जेसची ऍडिशन केली तर +11 -11 आणि 0 0च येतो। याचाच अर्थ असा की जगातले सगळे ऍटम्स असतात त्यांच्यावर चार्ज हा 0 असतो। याचाच अर्थ जगातले सगळे ऍटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात हेही आपण पाहिलेलं आहे। म्हणजे या अनुषंगाने तुम्हाला ऍटम बद्दल बऱ्यापैकी चर्चा तुमच्या समोर मांडतोय की आपल्यालाही माहित असावं की जगामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम्स असतात। नमुना म्हणून तुमच्या समोर सोडियम नावाचा एक ऍटम मांडला की ज्याच्या न्यूक्लियस मध्ये एवढे प्रोटॉन एवढे न्यूट्रॉन एवढे इलेक्ट्रॉन्स असतात। याच्याबद्दल सांगायचं झालं तर याच सोडियम बद्दल त्याच्याकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की त्याच्याकडे 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन्स असतात। याचाच अर्थ असा त्या दोघांची ऍडिशन केली तर 23 बनते। म्हणजे हा सोडियम साठी ऍटॉमिक मास नंबर आहे। तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांची संख्या सेमच असते, कोणीही कोणतीही घ्या तुम्ही 11च आहे। ही संख्या तुम्ही निवडली घेतली तर याला ऍटॉमिक नंबर असं म्हटलं जातं। म्हणजे सोडियमच्या संदर्भात तुमच्या समोर मांडले आता याला ऍटॉमिक मास नंबर म्हणतात तर याला ऍटॉमिक नंबर असं म्हटलं जातं। म्हणजे ही कन्सेप्ट नकळतपणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। एकच ऍटम किंवा एकच पर्टिक्युलर ऍटमचा विचारात घेऊन आपण या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न केला। असू द्या विद्यार्थी मित्र, याच्यात फक्त एकच गोष्ट तुम्हाला समजावून देणं मला गरजेचं वाटत होतं आणि ते म्हणजे काय, ऍटम म्हणजे नेमका काय, तो दिसतो कसा, गेल्या वर्षीपर्यंत आपण त्याचा स्टडी कसा केला, त्याच्या आतमध्ये काय काय असतं। खरं पाहायला गेलं तर तुम्हाला इथे मी 3च पार्टिकल सध्या सांगतोय। जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल की एका ऍटम मध्ये एवढेच 3 नाही तर साधारणपणे जवळपास 23 सब ऍटॉमिक पार्टिकल्स असतात। त्यातले हे मुख्य 3 मेन सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। हे तुम्हाला माहित असावं। 10वी पर्यंत आपण याच तिघांचा विचार करणार आहे, पुढे जाऊन मग बाकी सगळ्यांचा विचार करणार आहोत। त्या 23 सब ऍटॉमिक पार्टिकल्स मध्ये एक पार्टिकल हा भारतीय शास्त्रज्ञ बोस यांनी शोधला आहे। त्यांच्या नावास स्मरणार्थ आपण त्या पार्टिकलला, त्या सब ऍटॉमिक पार्टिकलला, त्या 23 पैकी एक जणाला बोसॉन असं नाव पण ठेवलेलं आहे। म्हणजे हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे विद्यार्थी मित्र। चला तर मग आपण या निमित्तानं आता मॅटर म्हणजे काय, त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल हा ऍटम असतो। हा ऍटम
पाहिलं. आता याच्या पुढे जाऊन आपण हा जो मॅटर पदार्थ नॉन लिव्हिंग थिंग्स ज्याला म्हणतो, ही जो पदार्थ मॅटर हे सगळं जग बऱ्यापैकी बनलेलं आहे, तो मॅटर याचे क्लासिफिकेशन्स नेमके काय, त्याचे टाइप्स तरी काय, त्याचं वर्गीकरण तरी कसं करतात हे आता आपण पाहू. इथं आपण पुढे मॅटरचं क्लासिफिकेशन समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेही आपल्याला उजळणी वजा पाठीमागच्या इयत्तेमध्ये स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. समजावून घेऊ चला. मॅटर इट इज ऑल्सो क्लासिफाईड इन 3 टाइप्स, इन 3 सच मेन टाइप्स. त्याच्यापैकी पहिला टाइप आहे एलिमेंट्स, दुसरा कंपाऊंड, तिसरा मिक्सचर. हेही आपल्याला गेल्या वर्षी झालेलं आहे. या तिघांमध्ये नेमका फरक तरी काय असतो हेही समजा. एलिमेंट्स म्हणजे मॅटर तर मूळपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा अगदी छोटा पार्टिकल शोधून काढला तर त्याला ऍटम असं म्हणतात. आणि जर एखाद्या मॅटरमध्ये नंबर ऑफ ऍटम्स पुष्कळ असतील परंतु सगळेच्या सगळे ऍटम्स आहेत त्या मॅटरमध्ये जर ते एकाच टाईपचे असतील किंवा एकच प्रकारचे ऍटम्स असतील तर असं जर मॅटर असेल या मॅटरला एलिमेंट असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं पाहायला मिळतात. इथं मी त्यांचे सिम्बॉल्स मांडलेले. सोडियम त्याचा सिम्बॉल Na आहे, तर याला नॅट्रियम म्हणतात लॅटिन भाषेमध्ये. हा लॅटिन वर्ड आहे मूळचा नॅट्रियम, म्हणून त्याची सिम्बॉल आहे, त्याचा सिम्बॉल Na असं दिलेलं आहे. मॅग्नेशियम, आयर्न यालाही फेरस असं लॅटिनमध्ये नाव आहे, म्हणून त्याचा सिम्बॉल Fe असा आहे. सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, असे खूप आहेत. अजून सोनं आहे, चांदी आहे, गोल्ड, सिल्वर, म्हणजे अनेक टाईप आहेत. म्हणजे खूप मेटल्स आपल्याला या जगामध्ये अस्तित्वात आहे ते पाहायला मिळतात. त्याचा आपण क्रमवार अभ्यास करणार आहोत नंतर, परंतु किमान आपल्याला माहित असेल की एखाद्या मॅटरमध्ये जर सगळेचे सगळे ऍटम्स एकाच टाईपचे असतील तर 100% विद्यार्थी मित्र हो असा जो मॅटर असतो त्याला एलिमेंट असं समजलं जातं किंवा एलिमेंट असं म्हटलं जातं. त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल सुद्धा ऍटमच आहे असं समजतात किंवा ऍटमच असतं, त्या ऍटमनी बनलेलं असतं. हा, जर एखादा मॅटर आपल्याला असं पाहायला मिळाला की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम्स जास्त आहेतच आहे परंतु ते सगळे एकच प्रकारचे नसून एकापेक्षा जास्त प्रकारचे असतात. मोर दॅन वन टाइप, ऍटलीस्ट 2 टाइप्स ऑफ ऍटम्स आर कंबाईन्ड विथ इच अदर. जर ते एकत्र आलेले असतील आणि जनरली ते कंबाईन होताना केमिकली कंबाईन झाले असतील, असे जर काही मॅटर पदार्थ जगामध्ये अस्तित्वात असतील तर अशा पदार्थांना म्हणजे की जे पदार्थ जो मॅटर हा ऍटलिस्ट वेगळ्या वेगळ्या 2 ऍटम्सनी वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ 2 ऍटम्स यांनी जर कंबाईन होऊन तयार झाला असेल तर असा जो ऍटम असतो असा जो मॅटर असतो या मॅटरला आपण कंपाऊंड असं म्हणतो. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तसं काही कंपाऊंडचा उल्लेख केलाय. मग NaCl सोडियम क्लोराईड ज्याला आपण कॉमन सॉल्ट असं म्हणतो, मीठ म्हणजे आपण टेबल सॉल्ट ज्याला म्हणतो मीठ, त्याचं हे सिम्बॉल आहे, त्याचं हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हे आहे H2O, हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे पाणी ज्याला म्हणतो आपण. याच्यामध्ये वेगवेगळे 2 ऍटम्स आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. वेगवेगळे डिफरंट टाइप ऑफ 2 ऍटम्स आहेत. इथेही डिफरंट टाइपचे आहेत. इथेही पाहायला गेलं तर फेरस ऑक्साईड आहे, इथेही डिफरंट फेरस म्हणजे लोखंड, आयर्न याचे सेपरेट ऍटम्स बघायला मिळतील आणि ऑक्सिजनचे सेपरेट बघायला मिळतील. या सगळ्यांमध्ये वैशिष्ट्य असं असेल की इथं हे 2 ऍटम्स एकमेकांबरोबर कंबाईन होत असताना त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे, त्याचं जे प्रमाण आहे, प्रपोर्शन आहे, ते प्रपोर्शन सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठेही जा, NaCl याच्यामध्ये असणारे जे ऍटम्स आहेत त्यांचं जे केमिकल कॉम्बिनेशन आहे हे होत असताना त्यांचा जो रेशो आहे हा व्हॉल्यूम आणि मास यांचा रेशो जनरली कॉन्स्टंट बघायला मिळतो. आणि अशा पद्धतीनं हे रेशो सेम असणारे, प्रपोर्शन मध्ये हे सेम असणारे अशा टाइपचे वेगवेगळे 2 ऍटम किंवा दोघांपेक्षा जास्त ऍटम्स एकत्र जर आले तर अशा वेळेला जो मॅटर क्रिएट होतो याला कंपाऊंड असं म्हटलं जातं. आता इथं नमुना म्हणून प्रत्येक वेळेला 2च प्रकार डिफरंट वेगवेगळे दाखवले. अजून एखादं तुम्हाला बघता येईल म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हे अजून आपल्याला कंपाऊंड पाहता येईल की ज्याच्यामध्ये कॅल्शियम एक प्रकार, ऑक्सिजन दुसरा प्रकार आणि हायड्रोजन तिसरा प्रकार, म्हणजे ऍटलीस्ट 3 प्रकारचे. आणि नंबर ऑफ ऍटम्स मात्र वेगवेगळे आहेत. मग असे एकापेक्षा जास्त ऍटम्सनी डिफरंट टाइप ऑफ ऍटम्सनी बनलेले असतील आणि केमिकली कंबाईंड असतील आणि त्यांचं प्रपोर्शन जर सेम असेल
त्यांचं मासचं प्रपोर्शन जर सेम असेल, कॉन्स्टंट राहत असेल, तर अशासाठी आपण किंवा असा जो मॅटर असतो त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हे झालं कंपाऊंड बद्दल विद्यार्थी मित्र. आता याच्यानंतर म्हणजे तुम्हालाही हे आणखीन एक बाब सांगणं गरजेचं वाटतं. कंपाऊंड हे ऍटम पासून बनलेले असतातच, परंतु एका प्रकारच्या ऍटमला दुसऱ्या प्रकारचा ऍटम केमिकली कंबाईंड झाल्यामुळे त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला बनतो, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला फिक्स असतो. आणि सगळ्यात महत्वाचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर फिक्स असतोच असतो. मग एक आणि दुसरा ऍटम एकत्र आल्यानंतर आपल्याला माहिती आपण त्याला मॉलिक्यूल म्हणतो. मॉलिक्यूल असा शब्द वापरतो. म्हणजे जेव्हा ऍटम अधिक ऍटम म्हणजे असे दोन किंवा दोघांपेक्षा जास्त ऍटम एकत्र येतात तेव्हा मॉलिक्यूल क्रिएट होतो. म्हणजे नकळतपणे कंपाऊंडचं स्मॉलेस्ट पार्टिकल जर कोणी विचारलं आपल्याला तर किमान हे सांगता आलं पाहिजे की तो मॉलिक्यूल असतो. म्हणजे हा ऍटम नाही तर मॉलिक्यूल असतो. याचं कारणच असं आहे की याच्यामधला सोडियम आणि क्लोरीन या दोघांचा एकत्रित विचार केला सोडियम क्लोराईडचा, तर यांना सेपरेट करणं, सोडियम आणि क्लोरीन हे सेपरेट करणं तेवढं सहज शक्य नसतं. त्याला खूप किचकट आणि खूप अवघड अशी प्रोसेस वापरली जाते. सहजपणे हे कधी म्हणजे फिजिकली तर हे आणि सोप्या पद्धतीने तर हे कधीही सेपरेट होणं शक्य नाही. आणि म्हणून कंपाऊंडचं स्मॉलेस्ट पार्टिकल काय असं कोणी विचारलं तर त्यांना सांगता आलं पाहिजे की हा मॉलिक्यूल हा कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. भले मॉलिक्यूल हा ऍटम आणि ऍटम पासून बनलेला असेल, परंतु कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल हा मॉलिक्यूलच असं गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर क्रमांक तिसरा येतो तो मिक्सचर म्हणजे मॅटर. पदार्थातला आणखीन एक प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल की हा मिक्सचर नावाचा भाग आहे. हा मिक्सचर नावाच्या भागामध्ये काय पाहायला मिळेल तर याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ ऍटम्स आहे वेगवेगळ्या दोन किंवा दोघांपेक्षा जास्त टाईपच्या ऍटम्स पासून किंवा हे एकत्र येऊन एकत्र येताना फिजिकली ते कंबाईन होतात. इथे लिहिलेलं पण आहे बघा की ऑल ऍटम्स इन धिस मॅटर इज ऑफ ऍटलिस्ट 2 डिफरंट टाइप्स आणि दे आर फिजिकली कंबाईन्ड विथ इच अदर. म्हणजे जर फिजिकली एकत्र आलेले असतील, केमिकली नाही. केमिकली एकत्र येणे याचा अर्थ पुन्हा त्यांना रिवाइज करणं, पुन्हा मूळच्या स्वरूपात आणणं अवघड असतं की जे कंपाऊंड मध्ये बऱ्यापैकी अशक्य असतं. परंतु मिक्सचर मध्ये मात्र असं होत नाही. मिक्सचर मध्ये मात्र काय केलं जातं तुमच्या समोर मांडलेले आहेत एक एक्झाम्पल्स. एअर नावाचं एक्झाम्पल आहे. एअर मध्ये अनेक प्रकारचे गॅसेस असतात. ते सेपरेट करायला गेलं तर सहजपणे सेपरेट होऊ शकतात. फिजिकली ते सेपरेट करता येऊ शकतात, हेही लक्षात ठेवा. मग नायट्रोजन वेगळा सहज करता येऊ शकतो, ऑक्सिजन वेगळा करता येऊ शकतो आपल्याला. याला सोपे मेथड्स आहेत. सँड प्लस वॉटर हे एक मिक्सचरच आहे. सँड हा एक वेगळा पदार्थ आहे, वॉटर हा वेगळा पदार्थ आहे. हे दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर तुम्हालाही पाहायला मिळेल. हे दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर एक मिक्सचर तयार होतं. हे सेपरेट करायचं म्हटलं तर फिल्टर पेपरचा वापर करून सहजपणे तुम्ही वेगळे करू शकाल. म्हणजे फिजिकली आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही जर त्याच्यामधले ऍटम्स डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम्स हे जर सेपरेट करू शकला सोप्या मेथडने, तर अशा ठिकाणी किंवा असे एकत्र आलेले जे पदार्थ असतात, मॅटर असतात, त्याला आपण मिक्सचर असं म्हणणार आहे. हे तुमच्या माहिती करता. सोडा हा एक पदार्थ आहे, मिल्क हे सुद्धा आहे. बऱ्याच जणांना वाटणार नाही की मिल्क दूध हे कसं काय सर मिक्सचर आहे म्हणून. तर तुम्हालाही माहिती आहे, आपण याच्या अगोदरच्या धड्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स पाहिलेले आहे. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, तुम्ही आता कधी रक्त लघवी तपासायच्या लॅबमध्ये गेला असेल तर त्याच्यामध्ये अशा टेस्ट ट्यूब असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही ब्लड टाकतात, खरं तर ब्लड सुद्धा आपल्याला म्हणता येईल मिक्सचरच आहे एक प्रकारचं. मग दूध जर त्याच्यामध्ये टाकलं आणि असं गोल 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 त्यांच्याकडे एक सेंट्रीफ्युगल मशीन असते, त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब मध्ये टाकून हे जर फिरवलं गोल 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 बराच वेळ तर याच्यामध्ये मिल्क मध्ये असणारे पार्टिकल्स हे तळाला जाऊन बसतात आणि वर एक ट्रान्सपरंट लिक्विड तयार राहतं आणि खाली प्रेसिपिटेट शिल्लक राहतं. मग अशा वेळेला तुम्हाला सहज सांगता येईल की मिल्क मध्ये सुद्धा असे पार्टिकल्स असतात. ते सस्पेंडेड टाईप अशा टाईपचे असतात. सस्पेंडेड कोलाइड आपण बघणार आहे त्याच्यानंतर. तर मग हे मिल्क हे सुद्धा तसं पाहायला गेलं तर मिक्सचर आहे. तुम्ही फक्त त्याला गोल गोल फिरवून त्याच्यामधले पार्टिकल्स वेगळे करू शकता, लिक्विड वेगळं आणि सॉलिड वेगळं करू शकता. म्हणजे हे सहजपणे वेगळे होणारे, सेपरेट होणारे अशा टाईपचे जे मॅटर्स मधले भाग आहे तो मिक्सचर म्हणून ओळखला जातो. म्हणजे किमान आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याला मिक्सचर म्हणतात. म्हणजे आता तुमच्या नजरेसमोर एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर हे नेमकं काय असतं त्याची थोडीफार उदाहरणं, थोडी ओळख वजा भाग आहे तो तुम्हाला करून दिला. तर आता याच्या पुढे जाऊन आपण काय पाहूया, तर एलिमेंटचं अजून काय क्लासिफिकेशन केलं जातं का, कंपाऊंडचं काय क्लासिफिकेशन असतं का, मिक्सचरचं काय क्लासिफिकेशन असतं का, हेही तुमच्या समोर आता मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आता आपण पहिल्यांदा एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन पाहू.
की विद्यार्थी मित्र ज्या सगळ्या एलिमेंट्सच्या कडे आपण एक वेगळ्या नजरेने का पाहणार आहोत, तर या 10th स्टँडर्ड मध्ये 10वी मध्ये आपल्याला याच एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन हे केलेलं क्लासिफिकेशन हे फार जुन्या काळचं आहे, परंतु याच्यापेक्षा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने जगामध्ये अनेक सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. हा सगळं क्लासिफिकेशन ही जे पिरियोडिक क्लासिफिकेशन आहे की जे त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजवर या एलिमेंट्सच्या ज्या मूळच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असतात त्यांच्यावर ते डिपेंड आहे. त्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज पुन्हा पुन्हा येत गेल्यामुळे मग त्याच्या प्रकारानुसार त्याचं कसं गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं हे सगळे आपण भाग आहे तो या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हा उजळणीवाचा भाग पाहूया. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा एलिमेंट्स याचं क्लासिफिकेशन सगळ्यात जुन्या काळी कसं केलं गेलं हे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्र हेही आपल्याला खरं माहिती आहे, परंतु इन डिटेल आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करू. एलिमेंटचं क्लासिफिकेशन त्याचे टाइप्स हे फार जुन्या काळी सगळ्यात पहिल्यांदा जे क्लासिफिकेशन केलं गेलं ते या प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलं गेलं. पहिल्यांदा तर मेटल आणि नॉन मेटल असंच क्लासिफिकेशन एलिमेंट्सचं केलं होतं, पण काही कालावधी गेल्यानंतर असं लक्षात आलं की मेटल्सच्या आणि नॉन मेटल्सच्या दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवणारी काही एलिमेंट्स जगामध्ये अस्तित्वात आहेत आणि मग अशा एलिमेंट्सला आपण ना मेटल म्हणू शकतो ना नॉन मेटल म्हणू शकतो. म्हणून त्यांच्यासाठी तिसरी कॅटेगरी मेटलॉइड असं त्यांना आपण वर्गीकरण क्लासिफिकेशन असं त्यांना नाव ठेवलं. मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू आणि मेटलॉइड म्हणजे याला धातू सदृश्य असं नाव आहे मराठीमध्ये. असे हे क्लासिफिकेशन आहे. नमुना म्हणून काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडलेली आहेत की ज्याच्यामध्ये मेटल म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पुन्हा चांदी, सोनं, चांदी, फेरस म्हणजे लोखंड अशी एक्झाम्पल्स आहेत. यांची काही जणांची लॅटिन मधली नावं फार वेगळी आहेत हे माहित असावं. ऑरम म्हणजे हे सोन्यासाठी वापरलं जाणार आहे, लॅटिन मधला वर्ड आहे, त्याच्यावरून त्याची संज्ञा किंवा सिम्बॉल इथं तयार झालेला आहे. मेटलॉइडचे काही एक्झाम्पल्स आहेत, जर्मेनियम आहे, सिलिकॉन आहे, आर्सेनिक आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये मेटलॉइड मध्ये म्हणाल की कसं काय असेल हे मेटलॉइड मध्ये तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टीज दिसतात की ज्याला आपण मेटलॉइड धातू आणि अधातू, मेटल आणि नॉन मेटल दोघांच्या प्रॉपर्टी दिसतात. एक ओळख म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला माहित असा म्हणून सांगतो. सिलिकॉन हा जो एलिमेंट आहे याच्यापासून जनरली आता जग सगळं तुम्हालाही माहिती आहे की हे सिलिकॉन पासून हे सिलिकॉनच्या ज्या प्लेट्स असतात या प्लेट्सचा वापर करून त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सोलर एनर्जी आपण जी प्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या सोलर प्लेट्स लावल्या जातात त्या सोलर प्लेट्स मध्ये प्रामुख्याने सिलिकॉन नावाचा जो एलिमेंट आहे तो यूज केला जातो. हा नॉन मेटल आहे का नॉन मेटल आहे तर हा मेटलॉइड आहे. हा दोन्ही प्रॉपर्टीज दाखवतो. नमुना म्हणून तुम्हाला सांगतो कशा दोन्ही प्रॉपर्टीज दाखवतो. तर मेटलमध्ये तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्र हे सगळे जे मेटल्स आहेत म्हणजे जगात असतील नसतील तेवढे सगळे मेटल्स त्यातला नमुना म्हणून तुम्हाला याच्या पूर्वी बघा मी तुम्हाला सोडियमचं उदाहरण सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये 11 प्रोटॉन्स असतात, 12 न्यूट्रॉन्स असतात आणि भोवती 11 इलेक्ट्रॉन्स फिरतात. मग ह्या 11 इलेक्ट्रॉन्सचं बायफर्गेशन सुद्धा आपण केलं होतं, तुम्हाला आठवत असेल. हे मांडण्याचा प्रयत्न करतो जरा व्यवस्थित मी. 11 प्रोटॉन्स 12 न्यूट्रॉन्स. मग हे 9वी मध्ये आपण शिकलो की ह्या 11 इलेक्ट्रॉन्स जे फिरतात ते डिफरंट वेगवेगळ्या शेल्स मध्ये फिरतात. त्याच्यात पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, 11 मध्ये 2 गेले राहिले मग 9. सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरतात आणि तरी सुद्धा संपले नाही ते 11 इलेक्ट्रॉन व्हायला पाहिजे. हे 11 होण्यासाठी मग 8 आणि 2 10 झाले, आता 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. असं हे सोडियमचं स्ट्रक्चर आहे. मग असं सोडियमचं स्ट्रक्चर आहे आपल्याला माहिती आहे. हे सोडियम काय करण्याचा प्रयत्न करतो तर हा जो सेपरेट लास्ट शेल मधला इलेक्ट्रॉन आहे की ज्याच्यामुळे थर्ड शेल त्याची इनकम्प्लीट म्हणून ओळखली जाते. मग हा इलेक्ट्रॉन तो देऊन टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ऑक्टेट कंडिशन फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो, स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो, स्टॅबिलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जगातले जेवढे जेवढे एलिमेंट्स असे आहेत की जे स्टेबल होण्यासाठी हा इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याचा प्रयत्न करतात, असे सगळे एलिमेंट्स आहेत. त्या सगळ्या एलिमेंट्सना म्हणजे स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन दिले जातात. मग इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्यांच्यावर नकळतपणे पॉझिटिव्ह चार्ज येतो
आणि असे जेवढे एलिमेंट्स आहेत या सगळ्या एलिमेंट्सला मेटल्स असं म्हटलं जातं. म्हणजे मुळात मेटलची डेफिनेशन अशी आहे की स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी जर इलेक्ट्रॉन दिले गेले, इफ इलेक्ट्रॉन्स आर गिवन टू फॉर्म ऑक्टेट कंडिशन और डुप्लेट कंडिशन ऑफ स्टॅबिलिटी, देन दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज मेटल्स. मग असे सगळे त्यांना मेटल्स म्हणतो आपण. आणि मग हे इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी ही मेटल्स मध्ये असते आणि इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी मेटल्स मध्ये असते आणि याच इलेक्ट्रॉनचा वापर करून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. मग यांना फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. म्हणजे मेटल्स मध्ये असे इलेक्ट्रॉन्स फ्री पुष्कळ असतात आणि म्हणून मेटल्स मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. म्हणजे मेटलच्या बाबतीमध्ये एक फिजिकल प्रॉपर्टी अशी सांगितली जाते, मेटल्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामधून सहजपणे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो कारण त्यांच्याकडे असे आउटर मोस्ट शेल मध्ये फ्री टाईपचे इलेक्ट्रॉन्स या ऑक्टेट कंडिशन कंप्लीट होण्यासाठी देऊन टाकण्याचे इलेक्ट्रॉन्स हे फ्री नावाचे इलेक्ट्रॉन्स या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये शिल्लक असतात आणि म्हणून मेटल्स हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. याच्या उलट क्लोरीनचं उदाहरण घ्या. त्याच्यामध्ये 17 प्रोटॉन 18 न्यूट्रॉन आणि बाजूला 17 इलेक्ट्रॉन असतात. बायफर्केशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या शेलमध्ये 2 असतील, दुसऱ्या शेलमध्ये मग 8 इलेक्ट्रॉन असतील. 8 आणि 2 10 झाले. 17 होण्यासाठी अजून 7 शिल्लक राहिले. म्हणजे हे 7 इलेक्ट्रॉन इथं पाहायला मिळतात. म्हणजे हे ऑक्टेट कंडिशन जर इथं फुलफिल करायची असेल तर हे 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा एकच इलेक्ट्रॉन घेणं याला परवडतं. आणि मग असा इलेक्ट्रॉन हा कोणाकडून तरी तो घेतो आणि हा प्लस 1 इलेक्ट्रॉन याला मिळाला की याची ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड होते. म्हणजे हा इलेक्ट्रॉन स्वीकारतो कोणाकडून तरी. म्हणजे अशी जर टेंडन्सी एखाद्या एलिमेंटची असेल की ऑक्टेट कंडिशन कंप्लीट होण्यासाठी जर इलेक्ट्रॉन तो घेत असेल तर असे जेवढे जगामध्ये असे जेवढे एलिमेंट्स असतात त्या सगळ्यांना नॉन मेटल्स म्हटलं जातं. आणि मग याच्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल की इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याचा प्रश्न नाही, फ्री इलेक्ट्रॉन एकही पाहायला मिळत नाही. याचा अर्थ इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही. याचाच अर्थ असा की नॉन मेटल्स हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. म्हणजे हे सगळे नॉन मेटल्स आहेत यांच्याकडे फ्री टाईपचे इलेक्ट्रॉन्स नसतात. उलट त्यांना ऑक्टेट कंडिशन कंप्लीट होण्यासाठी इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा घेण्याची आवश्यकता जास्त असते आणि अशांना नॉन मेटल्स म्हणतात. आणि आता विचार करू विद्यार्थी मित्र आपण सिलिकॉनचा. आता ह्या 2 गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील. म्हणजे सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो त्यावेळेला सोडियमचं प्लस टाईपचा आयॉन क्रिएट होतो. म्हणजे हा मूळचा ऍटम असतो. ऍटम हा न्यूट्रल असतो. इलेक्ट्रॉन दिल्यावर ह्याचा आयॉन क्रिएट होतो. क्लोरीन आहे हा इलेक्ट्रॉन स्वीकारतो त्यामुळे क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज वाढतो, त्याचाही आयॉन क्रिएट होतो. आणि मी ज्यावेळेला हे 2 जण एकत्र येतात त्यावेळेला पुन्हा NaCl हा चार्जलेस टाईपचा एक मॉलिक्यूल क्रिएट होतो आणि हे आयन्स मुळे क्रिएट झालेला मॉलिक्यूल आहे. याला नकळतपणे आपल्याला माहिती आहे याला आयोनिक कंपाऊंड असं म्हणतात. हे एकत्र आल्यानंतर आयोनिक प्रकारचं कंपाऊंड म्हणतो. हे आपण थोड्या वेळात पाहणारच आहे. हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे की मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. सिलिकॉन पण पाहायला गेलं तर हे दोन्ही प्रॉपर्टी तो दाखवतो. म्हणजे कधी कधी तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, कधी कधी तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. म्हणजे हे कंडिशन्स कधी क्रिएट होतात जोपर्यंत या सिलिकॉनच्या प्लेटवर सोलर एनर्जी सूर्यप्रकाश सनरेज जोपर्यंत त्याच्यावर पडत नाही आणि जोपर्यंत ते पॅनल हीट होत नाही, गरम होत नाही, तोपर्यंत त्याच्यामधले फ्री इलेक्ट्रॉन रिलीज होत नाहीत आणि त्यांचा फ्लो क्रिएट होत नाही. आणि हा फ्लो क्रिएट होत नाही तोपर्यंत हे सिलिकॉन नावाची प्लेट किंवा हा जो एलिमेंट आहे हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. म्हणजे सोलर एनर्जी त्याच्यावर पडण्यापर्यंत जोपर्यंत ती पडत नाही तोपर्यंत हा सिलिकॉन याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जात नाही. सोलर एनर्जी हीट क्रिएट झाल्यानंतर सूर्यप्रकाश पडल्याच्या नंतर ती प्लेट हीट झाल्यानंतर गरम झाल्यानंतर त्याला एनर्जी मिळाल्यानंतर त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो तयार होतो आणि मग हा सिलिकॉन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. म्हणजे हे कळलं पाहिजे की कधी कधी हा ऍज अ इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर म्हणून दाखवतो समोर येतो, तर कधी कधी तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असा समोर येतो. म्हणजे कधी कधी मेटलची प्रॉपर्टी दाखवतो, कधी कधी नॉन मेटलची प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे अशा दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो. म्हणून आपण याला साधारणपणे
मेटलॉइडच्या सेक्शनवर टाकलेलं आहे. सिलिकॉन हा एक नमुना म्हणून उदाहरण दिलं तुम्हाला. अशा अनेक प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला मेटल नॉन मेटलचं मिक्सिंग मेटलॉइड मध्ये पाहायला मिळेल. म्हणजे नकळतपणे आता तुमच्यासमोर मी हेच मांडण्याचा प्रयत्न केला की एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. फार पूर्वी हे केलं जायचं क्लासिफिकेशन, सगळ्यात सुरुवातीला केलं जायचं मेटल्स, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. या डेफिनेशन पूर्वीही जे मटेरियल हार्ड असेल, ज्याची म्हणजे आपण म्हणतो ना तार तयार करता येणं, पत्र तयार करता येणं, ह्याच्या प्रॉपर्टीज इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणं, हीट कंडक्ट करणं, या सगळ्या प्रॉपर्टीच्या आधारावर मेटल्स डिस्क्राईब केले जायचे. परंतु या सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये कुठे ना कुठेतरी एक अपवाद ऑप्शनल असायचा. सगळे वैशिष्ट्यपूर्ण त्याची डेफिनेशन, पक्की डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन देणं ऑक्टेट कंडिशन फुलफिल करण्यासाठी त्याला मेटल्स म्हणतात, इलेक्ट्रॉन घेतात त्याला नॉन मेटल्स म्हणतात, आणि दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवणारे मेटलॉइड्स असतात. तर हे एलिमेंटचं क्लासिफिकेशन तुमच्या समोर मांडले. आता थोडक्यात फक्त मी कंपाऊंड आणि मिक्सचरची ओळख क्लासिफिकेशनची तात्पुरती करून देतो, आणि मग खऱ्या अर्थाने आपण या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन पिरियॉडिक कसं आहे, त्याचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज हे पुन्हा पुन्हा कशा येत जातात, त्याच्यावरून कोणकोणत्या सायंटिस्ट लोकांनी कसं क्लासिफिकेशन केलं, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप या धड्यामध्ये पाहणार आहे. चला आपण थोडीशी राहिलेली तोंड ओळख करून घेऊ कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आणि मिक्सचरचं क्लासिफिकेशन. इथं कंपाऊंड म्हणजे मॅटरचा जो एक क्लासिफिकेशनचा जो भाग आहे कंपाऊंड, याचं क्लासिफिकेशन पुन्हा टाइप्स दोन प्रकारे तुमच्या समोर मांडलेले. कंपाऊंड हे दोन टाइपचे असतात, एक आयोनिक कंपाऊंड्स आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. कोव्हॅलेंट कंपाऊंड असे दोन टाइपचे कंपाऊंड्स तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यातले आयोनिक कंपाऊंडची याच्या अगोदरच ओळख करून दिली. याच्यामध्ये सोडियमचा एक ॲटम दाखवलाय, क्लोरीनचा एक ॲटम दाखवलाय. सोडियमकडे 11 प्रोटॉन म्हणजे 11 इलेक्ट्रॉन सेम असतात. 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन दाखवलंय. फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड मध्ये 8 आणि थर्ड मध्ये 1च असतं. क्लोरीन मध्ये 17 प्रोटॉन्स असतात. न्यूट्रॉन हे चार्जेस असल्यामुळे त्याचा आपण विचार करणार नाही. 17 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचं बायफर्केशन दाखवलंय. पहिल्या शेल मध्ये 2 असतात, दुसऱ्या शेल मध्ये 8 असतात, तिसऱ्या मध्ये 7 असतात. या दोघांनाही ऑक्टेट कंडिशन फुलफिल करायची असते. तेव्हा सोडियम काय करतो, तर त्याच्याकडचा हा इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याचा प्रयत्न करतो, आणि हाच इलेक्ट्रॉन हा क्लोरीन ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल त्यावेळेला दोघांचे पण ऑक्टेट कंडिशन्स फुलफिल्ड होतात. म्हणजे सोडियम हा मूळचा ऍटम न राहता तो आयन मध्ये कन्वर्ट होतो, आणि हा आयन मध्ये कन्वर्ट होताना इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा इलेक्ट्रॉन क्लोरीनला मिळाल्यामुळे ऑक्टेट कंडिशन क्लिअर झाली. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. अगोदर न्यूट्रल असणारा जो ऍटम आहे, एक इलेक्ट्रॉन मिळाल्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो, आणि हा क्लोरीन नावाचा ऍटम सुद्धा चार्जलेस न्यूट्रल असणारा ऍटम सुद्धा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे मायनस या चार्ज सहित आयन मध्ये कन्वर्ट होतो. हा पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि निगेटिव्हली चार्ज आयन हे दोन्हीही एकमेकाच्या शेजारी येतात. आणि तुम्हालाही माहिती आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांमध्ये अट्रॅक्शन असतं, आणि हे अट्रॅक्ट होतात आणि एकत्र येऊन सोडियम क्लोराईड नावाचा एक वेगवेगळ्या 2 ऍटम पासूनचा एक कंपाऊंड किंवा एक मॉलिक्यूल क्रिएट करतात, आणि असे सोडियम क्लोराईड नावाचे एक वेगळं कंपाऊंड पाहायला मिळतं. आणि हे जे कंपाऊंड आहे ते आयन्स क्रिएट झाल्यामुळे वेगवेगळ्या टाइपचे आयन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे डिफरंट टाइप्स आहेत. म्हणजे अशा टाइपचे आयन्स त्याच्यामध्ये होणारं अट्रॅक्शन आणि याच्यामुळे क्रिएट होणारा जो बॉन्डिंग आहे, या दोघांमध्ये क्रिएट होणारं जे बॉन्डिंग आहे, या बॉन्डला सुद्धा आयोनिक बॉन्ड असंच म्हणतात. आणि हा असा जो बॉन्ड आयोनिक टाइपचा जो बॉन्ड आयन्समुळे क्रिएट झालेला जो बॉन्ड एखाद्या कंपाऊंड मध्ये असेल, आणि असं जर कंपाऊंड क्रिएट झालं तर त्याला आयोनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. आयोनिक कंपाऊंडचं वैशिष्ट्य आहे, या आयोनिक कंपाऊंड मध्ये कोणतंही असं कंपाऊंडचं मुळात वैशिष्ट्य आहे ती म्हणजे कोणती, तर ते कंपाऊंड मूळचे ज्या एलिमेंट्स पासून बनलेलं असतं, ते मूळचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या वेगळ्या असतात. आणि ज्या वेळेला ते असे कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेला जे वेगळं नवीन कंपाऊंड क्रिएट करतात त्यावेळेला त्याच्या तयार होणाऱ्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असतात. म्हणजे हे या निमित्तानं तुम्हाला सांगावं वाटतं. अशाच कंपाऊंडचं एक दुसरं एक्झाम्पल मांडलेलं आहे. आता क्लोरीन हा फक्त न्यूक्लियस मध्ये Cl असंच मांडलंय, तुम्हाला माहित झालं. त्याच्याकडे 70 इलेक्ट्रॉन्स असतात. आउटर मोस्ट शेल मध्ये 7 असतात, त्याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. यालाही ऑक्टेट कंडिशन क्लिअर करायची, यालाही क्लिअर करायची. पण या दोघांकडे पाहिलं तर दोघेही एक इलेक्ट्रॉन मागतायत. मग कोणी इलेक्ट्रॉन द्यायचा असं देण्यापेक्षा मग हे दोघं समजवत्यानं काय करतात, तर हा शेवटच्या शेल मधला इलेक्ट्रॉन
आणि ही शेवटची सेल आहे, याच्यामधला हा इलेक्ट्रॉन दोन्ही एकत्र येतात, दोन्ही शेल्स एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स अशा टाइप मध्ये एकत्र येतात आणि अलीकडच्या क्लोरीनला त्याचा एक इलेक्ट्रॉन आपला वाटतो, तर पलीकडच्या क्लोरीनला याचा एक इलेक्ट्रॉन आपला वाटतो आणि दोघांनाही इलेक्ट्रॉन देणं घेणं याच्यापेक्षा शेअरिंग करतात, एका एक इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात आणि मग दोघांनाही असं वाटतं की आपली ऑक्टेट कंडिशन फुलफिल झालेली आहे, याला शेअरिंग म्हणतात। हे इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली दिले गेले नाहीत किंवा घेतले गेले नाहीत, गिव्ह अँड टेक झालं नाही, आयन्स क्रिएट नाही झाले, तर पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज आयन्स क्रिएट झालेच नाही, तर आयन्स क्रिएट झाले नाही, त्यामुळे आयनिक बॉन्डच क्रिएट झालेला नाही, तर शेअरिंगनं दोघांमध्ये एक बॉन्डिंग तयार झालं, दोघंही शेअरिंगने एकत्र आले आणि असं शेअरिंगमुळे ते एकत्र आल्यानंतर असा जो मॉलिक्यूल क्रिएट होतो, हा जो मॉलिक्यूल आहे याला किंवा याच्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे त्याला सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात आणि याला कोव्हॅलंट कंपाऊंड असं म्हटलं जातं। म्हणजे तुमच्या समोर आता ही वेगवेगळी दोन उदाहरणं मांडलेली आहेत, अजून यांची खूप उदाहरणं सांगता येतील। कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये आणखी तुम्हाला H2O हेही उदाहरण सांगता येईल की याच्यामध्ये सुद्धा पाहिलं वॉटर आहे, वॉटरचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तर याच्यामध्ये सुद्धा पाहता येईल तुम्हाला हेही कोव्हॅलंटच कंपाऊंड आहे, याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं, त्याची डायग्राम सुद्धा तुम्हाला अशी काढता येऊ शकते। इथेही तुम्हाला सांगता येईल की हायड्रोजन हा स्वतः पेटतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, परंतु एकत्र आल्यानंतर जे पाणी आहे ते आग विझवतं, म्हणजे प्रॉपर्टी चेंज होतं, म्हणजे नकळतपणे कंपाऊंड मध्ये काय केलं जातं किंवा काय घडलं जातं तर मूळच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि ते कंबाईन झाल्यानंतर मग आयोनिकली कंबाईन होणे तर कोव्हॅलंट या टाइप मध्ये कंबाईन होणे, कंबाईन झाल्याच्या नंतरच्या प्रॉपर्टी असतात त्या वेगळ्या असतात, म्हणजे कंपाऊंडचा हा विशेष भाग तुम्हाला सांगणं गरजेचं होतं। अशा पद्धतीने हे कंपाऊंडचं क्लासिफिकेशन तुमच्या समोर मांडलं, थोडक्यात फक्त आता मिक्सरचं क्लासिफिकेशन समोर मांडतो आणि मग आपण आपल्या धड्याला सुरुवात करू। इथं मिक्सरचे मेन दोन टाइप्स आहेत, दोन क्लासिफिकेशन दिलेली आहेत, त्याच्यामध्ये होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर, मराठीमध्ये याला समांगी आणि विषमांगी असं म्हटलं जातं। थोडक्यात काय, होमोजिनियस म्हणजे एकजिनसी, एकजीव, अगदी याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एअर स्टील हे एक्झाम्पल दिलेले, याच्यामध्ये पाहाल तुम्ही की याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे मॅटर्स तुम्हाला इथे इन्क्लूड झालेले दिसतील, एकापेक्षा जास्त प्रकारचे एलिमेंट्स पाहायला मिळतील, परंतु ह्या सगळ्यांची जी फिजिकल स्टेट असेल, इथे एअरमध्ये सगळ्यांचीच फिजिकल स्टेट ह्या पाहायला गेलं तर गॅसियस आहे, हे गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये सगळे एकत्र येतात, एवढे एकजीव होतात की ते एकजिनसी होतात आणि वेगळे आहेत असं जाणवतच नाहीत, आणि अशा टाईपचे जे मिक्सचर असतात याला होमोजिनियस मिक्सचर म्हणतात। स्टीलमध्ये पण पाहिले तुम्हाला कधी कोबाल्ट असेल, क्रोमियम असेल, स्टीलचे सुद्धा पार्ट आहे, हे सगळे सॉलिड फिजिकल स्टेट मधले वेगवेगळे एलिमेंट्स पाहायला मिळतात आणि हे सगळे एकत्र येतात आणि इतके एकजीव होतात की त्यांची फिजिकल स्टेट प्रावस्था एकच आहे असं जाणवतं। म्हणजे असं जर होत झालं असेल तर त्याला होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतात। याचं थोडंसं वेगळं हेटेरोजिनियस मिक्सचर, हेटेरो मध्ये काय तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, हेटेरो म्हणजे वेगवेगळे दोन टाईप, हेटेरो या शब्दातच तुम्हाला लक्षात आलं असेल विषम अंगी, याचा अर्थ याच्यामध्ये वेगवेगळे दोन फेजेस पाहायला मिळतात, मग त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, सस्पेन्शन आणि कोलाइड, हे दोन्ही हेटेरोजिनियसचेच एक्झाम्पल्स आहेत की याचे सब टाइप्स आहेत। सस्पेन्शन मध्ये तुम्हाला सँड प्लस वॉटर, पाण्यामध्ये वाळू टाकली तर वाळूचे तर फार मोठे असतात, उघड्या डोळ्याने दिसतात, तुम्हाला हे लक्षात येईल, तुम्हाला हे उघड्या डोळ्याने दिसणारे असतात, म्हणजे एक त्याच्यामधली फेज असते ती लिक्विड आणि सॉलिड आहे, म्हणजे असे वेगवेगळे दोन फेजेस एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर जे मिक्सचर तयार होतं त्याला आपण हेटेरोजिनियस असं म्हणणार आहे। इथं तसं नाही, इथं त्यांची फिजिकल स्टेट एकच असते, इथं दोन वेगवेगळे फिजिकल स्टेट पाहायला मिळतात आणि उघड्या डोळ्याने आपण हे सँडचे पार्टिकल सॉलिड स्टेट मध्ये पाहू शकतो, त्यांची साईज सुद्धा बऱ्यापैकी 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठी असते आणि अशा साईजचे पार्टिकल्स आपल्याला लिक्विड मध्ये पाहायला मिळतात। मग आणखी खूप आहे याच्यामध्ये पाहायला मिळेल, आणखी बरेच उदाहरण आहेत। कोलाइड मध्ये काय, मिल्क नावाचं तुम्हाला मुद्दाम सांगितलं, मगाशी सांगितलं होतं, मिल्क हे तुम्ही असं सेंट्रीफ्युगल टाइप गोल फिरवायला लागला टेस्ट ट्यूब मध्ये तर त्याच्यातले सॉलिड पार्टिकल खाली बसतात आणि ट्रान्सपरंट मटेरियल आहे, लिक्विड आहे, ते शिल्लक राहतं वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं, खाली प्रेसिपिटेट तळाला शिल्लक राहतं आणि पुन्हा हलवलं की सगळं एकजिन्सी झाल्यासारखंच वाटतं, तर हे एकत्र आल्यासारखं वाटतं, परंतु मुळात तुम्हाला कळणं गरजेचं आहे की याच्यामध्ये सुद्धा सॉलिड आणि लिक्विड असे दोन वेगळे पार्ट्स असतात आणि याच्यावरूनच हे हेटेरोजिनियस मिक्सचर आहे असं समजलं जातं। फक्त याला कोलाइड असं काय म्हणतात की त्याच्यातले सॉलिडचे पार्टिकल्स ते खूप आकाराने छोटे असतात, उघड्या डोळ्याने आपल्याला पाहता सुद्धा येणार नाही। तुम्ही खरं तर टॉर्च बॅटरी घेतलीत आणि या मिल्क वर जर केलं, म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही जर मिल्क घेतलं
टेस्ट ट्यूब मध्ये मिल्क घेतलं आणि तुम्ही जर एक टॉर्च घेतला आणि या टॉर्चने याच्यावर जर लाईट रेस इन्सिडेंट केले तर पाहायला मिळेल हे सगळे स्कॅटर्ड होतात, हे स्कॅटर्ड झालेले पाहायला मिळतात. स्कॅटरिंग होतं इथे म्हणजे विखुरतात, हे लाईट रेस त्या पार्टिकलवर पडून विखुरले जातात. तसे याच्यामध्ये होत नाही, याच्यामध्ये मधून आरपार निघून जातात. म्हणजे हेही कळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती काय घडतं, परंतु मिल्कमध्ये सांगण्याचा फक्त एक, हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे काय, तर याच्यामधून लाईट रेज जर आहे असे ट्रॅव्हल बाहेर पडले तर समजा जे सस्पेन्शन आहे आणि जर स्कॅटरिंग झाली आणि इंटेन्सिटी कमी झाली आणि पलीकडे बाहेर पडणारे लाईट रेज कमी प्रमाणामध्ये बाहेर पडले तर ते कोलायडी असं ओळखलं जातं. म्हणजे जनरली मिक्सचर ओळखण्याचे हे दोन प्रकार आहेत. हे आपण यापूर्वी पाहिले होते. 9वी पर्यंत मला वाटतं हा सगळा अभ्यास तुमच्या समोर मांडला गेलेला आहे. चला हरकत नाही विद्यार्थी मित्र, या नादानं किंवा या निमित्त तुम्हाला सगळं जग, सगळं युनिव्हर्स हे कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे आणि त्याचं क्लासिफिकेशन कसं कसं झालेलं आहे हे सगळं तुम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्र तुमच्या लक्षात आलं असेल या सगळ्यांपैकी आपल्याला फक्त एकमेव बाबीचा स्टडी करायचा आहे आणि ती बाब आहे एलिमेंट्स. आणि हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याचं पूर्वी केलेलं हे क्लासिफिकेशन आहे, परंतु फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या जोरावर त्याच्या आधारे केलं जाणारं क्लासिफिकेशन आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत क्रमाक्रमात. मग वेगवेगळे सायंटिस्ट कसे त्यांची मतं मांडत गेली आणि कसं त्यांनी क्लासिफिकेशन जगासमोर मांडलं या सगळ्याचा आपण एक एक स्टडी करणार आहोत. चला विद्यार्थी मित्र, आजच्या दिवसासाठी आपण थांबूया. आज आपण ऍज अ इंट्रोडक्टरी म्हणजे इंट्रोडक्शन या धड्याची, या पार्टची, या लेसनसाठी, या चॅप्टरसाठीचा भाग आहे, त्याची ओळख आपण बऱ्यापैकी करून घेतली असं मी समजेल. हे लेक्चर विद्यार्थी मित्र आजचं तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला, या व्याख्यानाला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.